मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे। आता मात्र सावलीच्या गुरुकुल कार्यक्रमामध्ये सावली आणि सारंग समोरासमोर उभे राहिलेले आहेत। आता सावली सारंग ज्या वेळेला समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यातील गैरसमज मिटतील का अजून वाढतील, आणि सावलीने सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर सारंगचा सावलीबद्दल जो काही गैरसमज झाला होता तो कसा दूर होईल, हे सगळं काही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळे अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता सावली क्लास घेत असते त्याच वेळेला तिथे पिऊन येतो आणि पिऊन सावलीला सांगू लागतो की तुम्हाला भेटायला बाहेर कोणीतरी आलेला आहे। सावली विचारू लागते की कोण आहे। त्यावरती तो पिऊन सांगू लागतो की कुणी नाही, ओवीचे बाबा आहेत ना, ते अबीरला घेऊन बाहेर आलेले आहेत। त्यावरती सावली म्हणू लागते की अजून तरी क्लास संपलेला नाहीये, आपण एक काम करूया का, आपण नंतर भेटूया का त्यांना। त्यावरती पिऊन म्हणू लागतो की हो, पण त्यांना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे। आता सावली मात्र बाहेर यायला निघाली आहे, पण ज्या वेळेला सावली बाहेर येते त्यावेळेला तिथे कुणीच नसल्याचं तिला जाणवतं। सावली विचार करते आणि म्हणू लागते की हे काय आहे। आता तर पिऊन काका आपल्याला म्हणाले की अबीर बाहेर आलाय म्हणून ओवीच्या बाबांसोबत, मग अचानक हे कुठे गायब झाले। सावली मात्र विचार करते आणि म्हणू लागते की ठीक आहे, हे गेले असतील कुठेतरी बाहेर, असा विचार करून सावली मात्र आतमध्ये निघून जाते। तर इकडे मात्र अबीरने हट्ट केल्यामुळे सारंग मात्र अबीरला फिरायला घेऊन जातो आणि त्याला राईड मारून आणतो। ज्या वेळेला सारंग आणि अबीर पुन्हा गुरुकुलमध्ये येतात त्यावेळेला मात्र ओवीचा क्लास सुटलेला असतो। सारंग ओवीला घेतो आणि घरी नेऊन सोडतो। आता ओवी सारंगला म्हणू लागते की बाबा, तुला माहितीये का, आमच्या गुरुकुलमध्ये गुरु शिष्य परंपरेचा कार्यक्रम आहे। त्यावरती सारंग म्हणू लागतो की काय, म्हणजे काय। आता ओवी मात्र सारंगला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगते। ओवी म्हणू लागते की बाबा, म्हणजे माझी गुरु आणि मी गाणार। आमच्या गुरुकुलमधील जेवढे कोणी गुरु आहेत ना, त्यांनी प्रत्येकाने आपल्या गुणी विद्यार्थ्यांना निवडायचं आणि त्यांच्यासोबत गुरु शिष्याची जुगलबंदी करायची। ओवीने हे सगळं काही सांगितल्यानंतर सारंगला मात्र सावली आणि भैरवीची जुगलबंदी आठवू लागते। सारंग मात्र सावलीच्या आठवणींमध्ये हरवून जातो। तर ओवी म्हणू लागते की बाबा, अरे काय झालं, कुठे हरवलास तू। तर सारंग म्हणू लागतो की काही नाही बाळा, बोल तू। तर इकडे अबीर मात्र सावलीकडे येतो आणि सावलीला म्हणू लागतो, आई उद्या आपल्या गुरुकुलमध्ये कार्यक्रम आहे ना ग, मी बसल्या बसले ते बोर होऊन जाईन म्हणून मी करायचं ठरवलंय। त्यावरती सावली म्हणू लागते की काय रे बाळा, काय करायचं ठरवलंय। तर अबीर म्हणू लागतो की आई, जे कोणी सुपर हिरो आहेत ना, मला त्यांच्यासोबत सिंहगडला जायचं आहे। सिंहगडचं नाव ऐकून सावली मात्र खूपच चिडते। सावली म्हणू लागते की बाळा, तुला माहितीये का ते किती लांब आहे आणि तुझा अख्खा दिवस जाईल। नाही नाही, तू तिकडे अजिबात जायचं नाहीयेस। आता अबीर मात्र हट्ट करू लागतो आणि म्हणू लागतो की आई, अगं मी इथे बसल्या बसल्या बोर होऊन जाईल, प्लीज तुम्हाला जाऊ दे ना ग। सावली काहीच ऐकायला तयार नसते, पण त्याच वेळेला तिकडे जगन्नाथ येतो। जगन्नाथ म्हणू लागतो की काय झालं, कुठे निघाली स्वारी। त्यावर अबीर म्हणू लागतो की आजोबा, आता तुम्हीच माझ्या आईला काहीतरी सांगा। अहो, उद्या आपल्या गुरुकुलमध्ये कार्यक्रम आहे आणि मला त्या कार्यक्रमामध्ये काडीचा सुद्धा इंटरेस्ट नाहीये। मी इथे बसल्या बसल्या बोर होईल बघा, त्यामुळे मला माझ्या सुपर हिरो सोबत सिंहगड फिरायला जायचंय। तर जगन्नाथ म्हणू लागतो की ही गोष्ट आहे का, आता काय करायचं बरं। सावली, जाऊ दे त्याला। आता सावली म्हणू लागते की बाबा हे काय। तर जगन्नाथ सावलीला समजावतो आणि म्हणू लागतो की बाळा, ओवीचे बाबांना त्याची खरंच खूप काळजी घेतात, तू जाऊ दे त्याला सोबत। आता सावली सुद्धा जगन्नाथ पुढे नाही म्हणू शकत नाही आणि ती होकार देते। त्यामुळे अबीर मात्र खुश होऊन नाचायला लागतो। आता मात्र कार्यक्रमाचा दिवस उजाडलेला असतो, झोपलेला असतो। त्याच वेळेला ओवी सारंगकडे येते आणि म्हणू लागते की बाबा, अरे उठ ना, आपल्याला जायचंय ना, आज माझ्या गुरुकुलमध्ये कार्यक्रम आहे, त्यामुळे मला छान तयार व्हायचंय। त्यावरती सारंग उठतो आणि म्हणू लागतो की हो ग बाळा, चल। तर ओवी अमृताकडे जाते आणि अमृताला म्हणू लागते की काकू, आज मला तू एकदम छानपैकी तयार कर, बाबाला आणि मला बाहेर जायचं आहे। अमृता सुद्धा आनंदाने ओवीला तयार करते। तर हे सगळं काही मोनिकाने ऐकलेलं असतं। मोनिका मनात विचार करते आणि म्हणू लागते, सारंग आणि ही मुलगी रोज कुठे जातात हे मला शोधून काढायलाच हवं, मला ह्यांची लक्षणं काही नीट दिसत नाहीयेत, हीच माझ्यासाठी योग्य संधी आहे। मोनिका ठरवते की ओवी आणि सारंग कुठे जातात ते शोधून काढायचं। आता सारंग आणि ओवी बाहेर निघालेले असतात त्याच वेळेला तिकडे तिलोत्तमा येते। तिलोत्तमा म्हणू लागते की सारंग, माझ्यावर रागावलायस का तू।
तर सारंग म्हणू लागतो की नाही आई, पण माझ्या मुलीला शिक्षा झालेली मला चालणार नाही. तिलोत्तमा म्हणू लागते की तुझ्या मुलीला शिक्षा होणार नाही, पण तू प्लीज माझ्याशी बोल. त्यावर सारंग ठीक आहे म्हणतो आणि ओवीला घेऊन बाहेर निघून जातो. आता सारंग मात्र गुरुकुल जवळ येऊन पोचलेला असतो, तर इकडे अबीर सुद्धा सकाळी लवकर उठून आवरून बसलेला असतो. सारंग आता ओवीला आतमध्ये सोडतो आणि तेवढ्यात अबीर सारंगकडे धावत येतो. अबीर म्हणू लागतो की काही सुपर हिरो आलात का तुम्ही? प्रॉमिस लक्षात आहे ना हो तुम्हाला? तर सारंग म्हणू लागतो की हो रे पाव किलो, मला आपलं प्रॉमिस लक्षात आहे. आज आपल्याला सिंहगडला जायचंय ना, पण मला एक सांग, तू तुझ्या आईची परवानगी तर घेतलीस ना? त्यावरती अबीर म्हणू लागतो की हो सुपर हिरो, मी माझ्या आईची आणि आजोबांची दोघांचीही परवानगी घेतली आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघा चला आपण निघायचं का? आता सारंग मात्र अबीरला उचलून घेतो आणि त्याला गाडीत बसायला सांगतो आणि दोघेही सिंहगड ट्रिपसाठी निघालेले असतात. तर इकडे मात्र गुरुकुलमध्ये संपूर्ण कार्यक्रमाची तयारी झालेली असते. आता गुरुकुलमधील एक एक शिक्षक आणि शिष्य या दोघांच्या गाण्याची जुगलबंदी चालू असते. तर दुसरीकडे आता सारंग आणि अबीर सिंहगडावर पोचतात. तिथे चांगली मज्जा करतात आणि संध्याकाळ झाल्यावर पुन्हा घरी यायला निघतात. ज्या वेळेला सारंग आणि अबीर गुरुकुलमध्ये पोचतात, सारंग मात्र ओवीची वाट बघत बाहेर थांबलेला असतो, पण अबीर म्हणू लागतो की सुपर हिरो चला ना आतमध्ये, म्हणजे बघा तुमची मुलगी किती गोड गाते ते, तुम्हाला तुमच्या मुलीचा आवाज ऐकायला मिळेल आणि तुम्हाला कळेल सुद्धा तुमची मुलगी किती गोड गाते ते. सारंग नाही नाही म्हणत असतो, पण अबीरच्या हट्टापुढे मात्र सारंगचं काही चालत नाही. सारंग अबीरला खांद्यावर उचलून घेतो आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी जातो. आता त्याच वेळेला सावली आणि ओवीची जुगलबंदी चालू असते. आता दोघीही बेधुंद होऊन गाणं गात असतात. सारंगचं लक्ष मात्र आपल्या ओवीकडे असतं. त्याच वेळेला अबीर सावलीला मोठ्याने ओरडतो आई, आणि सारंगचं लक्ष सावलीकडे जातं. सारंग मात्र सावलीकडे पाहतच राहतो. अबीरला आपल्या खांद्यावरून खाली उतरवतो आणि डायरेक्ट स्टेजवर जातो. आता सावली सुद्धा सारंगकडे पाहतच उभी राहते. तर ओवी मोठ्याने ओरडते बाबा. सारंग सावली दोघी एकमेकांसमोर येऊन उभे राहतात आणि त्याच वेळेला त्यांना भूतकाळ घडलेल्या त्यांच्यासोबत संपूर्ण घटना आठवू लागतात. आता सारंग मात्र ओवीचा हात धरतो आणि अबीर सावलीचा, आणि दोघी एकमेकांपासून दूर जाऊ लागतात. पण त्याच वेळेला ओवी आणि अबीर एकमेकांचा हात पकडतात आणि सारंग सावलीला एकत्र आणतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.